एकाच वेळी दहा पंडितांची बरोबरी करत असताना एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करण्याचे सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे भगवान शंकराने माझं नामकरण दशानन रावण म्हणून केलं. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेत असताना दररोज 1000 कमलपुष्प अर्पण करत असताना त्याची आराधना करत असताना यज्ञामध्ये वेगळे आणि स्वतःचे स्थिर कापून यज्ञामध्ये आहुती दिली आणि ब्रह्मदेवांकडून अमर दान प्राप्त करून घेतलं. माझी माता कैकसी तिने दान परंतु वेळोवेळी लहानपणापासून तिने मला भक्तीचे बाल पडून पाजले आणि त्यामुळे या लंकेकडे पाहून आणि कुणालाही हेवा वाटेल असली माझी ही सुवर्ण लंका असताना हा रावण भगवान शंकराचा एक निष्ठ भक्त असून या त्रिभुवनामध्ये लंका आहे. लागलीच आज मधला गोडी
तुझ्यासारख्या बंधाल सामनावीराचा सामर्थ्य करण्याचे सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडेच नाही रे. पण नारायण काय नारद मुनी? नारायण नारायण, तू एवढा शक्तिशाली असून सुद्धा तुझी माता त्या महादेवाच्या आधीच्या शिवलिंगाची पूजा करते आणि हे तुझ्यासारख्या परमात्म्याला एवढे कोणते नाही रे. नारायण नारायण. नाही. अरे हा पराक्रमे बालशाले रावण. अरे 33 कोटी देवांना सर्व की पराक्रम सोडणारा बसाड रावण. अरे 14 चौकाटाचं राज्य सांभाळणारा हा रावण. हा पराक्रमी पुत्र असताना माझी माता कशी तेही मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. नाही नाही, हे माझ्या प्रतिभेला शोभनीय नाही. याच्यावर तुम्हीच काही उपाय करा. नारायण नारायण. हे लंकापती, तुम्ही त्या महादेवाचे परमभक्त आहात ना? हो, नारायण. त्यामुळे तुम्हाला त्या महादेवाचे अतिरिक्त शक्ती असलेले शिवलिंग आणून मातेची पूजा पूर्ण करावी लागेल. नारायण नारायण. वा देवाची वा. अरे ही कल्पना मला कशी सुचली नाही? देवाची माझ्या मातेच्या पूजेसाठी भगवान शंकराचे शिवलिंग आहे. अरे कैलास पर्वत सुद्धा घेऊन येईल आणि माझ्या मातेची दीक्षा पूर्ण करेल. पूजेसाठी भगवान शंकराचे शिवलिंग घेऊन या यज्ञामध्ये घेऊन येणार आहे मी, असं वचन देतो. नारायण. आपलं प्रकट देवा, मी माझ्या मातेच्या आशीर्वादासाठी आज आहे बाबा.